नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं। स्वामी चरणी एकच प्रार्थना। ह्याच्यातील जे अध्याय आहे त्याचा अर्थ जे मी समजून सांगत आहे ते स्वामींकडूनच शब्द येऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना। आणि ही सेवा मला घडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामींचे। श्री स्वामी समर्थ। आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अध्याय 5। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। श्री गणेश अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भवकानन म्हणजेच संसाराचे वन आणि वैष्णानरा म्हणजे अग्नी। संसाराचे वन आणि अग्नी अध्यात्मतम छेदका म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा। भास्कराचा अर्थ आहे सूर्य, पूर्ण साक्षी परात्परा, सर्वोच्च दैवत, भक्ता खरा सदय, दयाळू। गंगाजल जैसे निर्मळ, गंगाजल जसं निर्मळ आहे तसं तुझं मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ। जसं गंगाजल निर्मळ आहे तसंच स्वामींचं मन सुद्धा कोमल आहे। तुझसी स्तविता प्रेमळ, तुझं स्तवन केल्यावरती प्रेमळ। सत्वर त्याते पावसी, जी लोक तुला निष्ठेने प्रेम करतात आणि तुझी सेवा करतात स्वामी, तुमची सेवा करतात स्वामी, त्या सगळ्यांना तुम्ही नक्कीच पावता। विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान, गंगा जळाहून जास्त आपला महिमा आहे। पाप ताप आणि दैत्य तुमच्या स्मरणे निवारती। पाप आणि ताप जो आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण दैन्य आहोत ते सगळं स्वामींची भक्ती केल्यावरती निवारतं। स्वामी चरित्र करावया श्रवण, श्रोते बैसले सावधान। स्वामींचं चरित्र ऐकण्यासाठी श्रोते बसले सावधान होऊन। प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रस भरती पुढे पुढे। एक एक प्रसंग जसा जसा पुढे येत होता तशी तशीच ते सगळे रसभरीत होऊन पुढे पुढे होत होते। ज्यांची सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ज्यांचे खरंच पूर्व पुण्य असेल, गेल्या जन्माचं पुण्य असेल त्यांना स्वामींचं दर्शन होऊ शकतं। ऐसेच ओळखपा आधीवरून भाग्यवंत सेवेकरी। असाच एक पूर्व पुण्याई ज्याची आहे चोळप्पा त्याला सुद्धा स्वामींची सेवा घडली। अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत, अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत म्हणजे 12 वर्ष स्वामीराज वास करीत। स्वामी तिथे राहिले। भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे। स्वामींचे भक्त दिवसेंदिवस वाढतच चाललेले होते आणि ही वार्ता सगळीकडे पसरली। कोणासी पडता साकडे, कुणाकुणाला साकडं पडलं म्हणजेच कुणाकुणाला आश्चर्यही वाटलं। धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। जशी जशी स्वामींची महिमा सगळीकडे पसरू लागली तसंच राजे राजवाडे सुद्धा स्वामींच्या चरणी येऊ लागले। म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम। ते म्हणाले भोसले जे आहे त्यांचं भाग्य परम आहे की त्यांना स्वामी सारखं रत्न लाभलं। नृपती ही भक्त निसीम, नृपती म्हणजे राजेही त्यांचे भक्त असत। स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती। स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती। तेव्हा कितीतरी राजे स्वामी दर्शन घेऊ इच्छिते, की स्वामींचं दर्शन घेण्याची त्यांची इच्छा होत असत आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। कित्येक तरी राज्यांची अशी इच्छा असत की स्वामी आपल्या राज्यात यावे आणि त्यासाठी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी। बडोदामध्ये त्यावेळेला जे राजा होते त्यांचं नाव होतं मल्हारराव राज्याधिकारी। एकदा त्यांच्या अंतरी विचार ऐसा पातला। एक दिवशी त्यांच्या मनामध्ये असा विचार आला
अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. त्यांच्या मनात विचार आला की अक्कलकोटाहून आपण स्वामींना आपल्या नगरामध्ये आणावं. मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले. एके दिवशी जेव्हा ते सभेमध्ये बसले होते, दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोरतो. त्यांच्या जे दिवाण होतं तिकडे, दिवाण होते, सरदार होते, मानकरी जी लोक होते ते सगळेच बसलेले होते. बैसले असता समग्न बोलेन रूपवरी तयाप्रती. त्या सगळ्यांना राजाने सांगितलं, कोणी जाऊ नये अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. त्यांनी सगळ्यांपुढे एक प्रस्ताव मांडला की कोण अक्कलकोटाला जाऊन स्वामींना इथे घेऊन येईल. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. जी कुठली व्यक्ती अक्कलकोटाला जाऊन स्वामींना इकडे घेऊन येईल त्यांना मी खूप मोठा इनाम देईन. त्याचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन. त्यांचा आम्ही सन्मान सुद्धा करू आणि त्यांना जितकं लागेल तितकं जास्त मी त्यांना धन सुद्धा पुरवीन, असं राजाने त्या सभेमध्ये सांगितलं. ही वटपुरी, ही उमराव, वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल. ही जे ठिकाण आहे ते वैकुंठासारखं होईल जर स्वामी इथे आले तर. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. सगळ्यांना हे कार्य जे आहे ते खूपच कठीण वाटलं की स्वामींना इथे कसं काय घेऊन यायचं, आणि ते सगळेच विचारात पडले. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. कोणी सुद्धा हे मान्य करत नव्हतं की आम्ही जाऊन स्वामींना इथे घेऊन येऊ. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर. तेव्हा तात्यासाहेब सरदार जे होते ते खूपच चतुर आणि योग्य होते. ते म्हणाले, नृपालागी परियेसी, आपुली जरी इच्छा आईसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी. तेव्हा तात्यासाहेब सरदार त्यांना म्हणाले की जर तुमची इच्छा असेल की स्वामींना इथे आणावं वटपुरीला, तर मी नक्कीच त्यांना घेऊन येईन. निश्चय मानसी असो द्या. त्यांनी सांगितलं, मी हा निश्चय करतो की मी स्वामींना इथे घेऊन येईन. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. हे त्यांचं उत्तर ऐकल्यावरती राजाला खूपच संतोष वाटला. तैसा सभागी समग्र आनंदित झाला. सगळी सभा सुद्धा खूपच आनंदी झाली, कारण तात्यासाहेब जे आहेत त्यांनी सांगितलं की मी जाऊन स्वामींना घेऊन येईन. संजीवनी विद्या साधया करिता, शुक्राजवळी कच्छ जाता. संजीवनीची जी विद्या आहे ती साधण्यासाठी शुक्राजवळी कच्छ जाता. देवे सन्मानेला होता बहुते आनंद करून. शुक्राजवळ जाऊन ती विद्या जी आहे ते सन्मानिली होते. नृपतीसह सकळ जणे, त्यापरी तात्यासी सन्माने. राजाने त्याचा सन्मान सुद्धा तात्यांचा केला. गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. त्यांनी गौरव सुद्धा त्यांचा केला आणि त्यांना मधुर वचनाने सांगितलं की तुम्ही यशस्वी व्हा. बहुत देन नृपती, सेवक दिले सांगती. त्यांनी त्यांना खूप सारं धन सुद्धा दिलं आणि काही सेवक सुद्धा दिले त्यांच्याबरोबर. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. त्यांनी अक्कलकोटाला जाण्यासाठी तात्यासाहेबांना आज्ञा सुद्धा दिली. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटासी आले. तात्यासाहेब तिथून निघाले वटपुरीहून आणि ते अक्कलकोटाला आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्त. ते अक्कलकोट नगर बघून त्यांना इतका मनात संतोष वाटला की त्यांना असं वाटलं की मी वैकुंठातच आलो आहे. आणि स्वामीची दिव्य मूर्ती स्वामींना बघून त्यांना खूपच आनंद झाला. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. त्यातल्या जी लोक होती त्या नगरातील अक्कलकोटातील त्यांची भक्ती बघून त्यांना खूपच धन्य धन्य वाटलं. अक्कलकोटांची नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. अक्कलकोटामध्ये राजा सुद्धा स्वामींची भक्ती करत असे आणि राजघराण्यातल्या ज्या युवती म्हणजे ज्या मुली आहेत त्या सुद्धा स्वामींची सेवा करीत असे. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. तिथले जितके काही नागरिक होते ते सगळेच स्वामींची सेवा करू लागले. त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक सेवेकरी निस्सीम. त्या सगळ्यांमध्ये स्वामींचे जे सेवेकरी होते ते होते चोळप्पा. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. हे सगळं बघून परिस्थिती
त्यांच्या मनामध्ये विचार झाला, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण? ह्या नगरामध्ये स्वामींची इतकी ख्याती आहे, लोक इतकी यांची सेवा करत आहेत, ह्यांचा इथे एवढा गौरव होत आहे, हे सगळं सोडून मी स्वामींना इथून कसं काय नेऊ? हा तात्यांच्या मनात विचार आला. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. अक्कलकोटाचे सारेच लोक स्वामींचे भक्त झालेले होते. स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया. स्वामींचं सुद्धा तिथे मन रमून गेलं होतं, कारण सगळीच लोक स्वामींना इतकं प्रेम देत होते. ते प्रेम बघून, ती भक्ती बघून स्वामी सुद्धा तिथे रमून गेले होते. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. आपण म्हणतो जसं प्रयत्नार्थी परमेश्वर, म्हणजे जेव्हा आपण प्रयत्न करतो कुठल्याही गोष्टीचा, तर परमेश्वर आपल्या मागे नक्कीच उभा असतो. तसंच त्यांनी मनात विचार आणला आणि प्रयत्न करायचं ठरवलं. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. त्यांनी विचार केला की आपण काहीतरी युक्ती करून आपलं जे कार्य आहे, स्वामींना आपल्याला नृपपुरी जे घेऊन जायचं आहे ते आपण घेऊन जाऊ. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. असा मनात विचार करून तात्यांनी युक्ती करायचं ठरवलं. संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करीताती, करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी नाना प्रकारे पक्वाने, ब्राह्मण भोजन, तिथली बहुसाल दाने, याचक धने तृप्त, ब्राह्मण भोजन, दान, धन सुद्धा स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, हे सगळं स्वामींच्या चरणी त्यांनी अर्पण केलं. जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्त वत्सल, कार्य साधवे आपले. हे सगळं त्यांनी केलं. धन दिलं, दान केलं, ब्राह्मण भोजन केलं. हे सगळं करून त्यांना असं वाटलं की आपलं आता कार्य साध्य होईल. म्हणून नाना उपाय केले. द्रव्य खर्चले तात्यांनी. त्यांनी खूप सारं द्रव्य, म्हणजे खूप सारा पैसा खर्च केला की हे सगळं जर मी केलं तर नक्कीच स्वामी माझ्यावरती आनंदित होतील आणि माझ्या बरोबर येतील. ऐशियानी काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. त्यांनी जितकं काही केलं ते सगळं व्यर्थ केलं. तात्या मनी खिन्न झाला. हे सगळं केल्यावर त्याला असं वाटलं होतं की स्वामी माझ्या बरोबर स्वतःहून येतील, पण हे सगळंच त्याचं मनातली जी इच्छा होती ती व्यर्थ गेली. विचार पडला तयासी, मग लढविली एक युक्ती. हे सगळा विचार करून त्याने आणखीन एक युक्ती केली. एकांती गाठुनी चोळपा प्रती, त्याच लागी विनंती करिता. त्यांनी चोळपाला एकट्याला बघून गाठलं आणि त्याला विनंती केली. बुद्धिवाद सांगती त्यात तर्क लावून त्यांनी त्याला सांगितलं, जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते. त्यांनी एक आमिष दाखवलं चोळपांना की जर तुम्ही स्वामींना घेऊन बडोद्याला आलात माझ्याबरोबर तर मल्हारराव जे आहे ते तुम्हाला खूप मोठा इनाम देतील. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. तुम्हाला मान सुद्धा राहील दरबारमध्ये आणि तुम्हाला काहीतरी जहागिरीसारखं पद सुद्धा मिळेल. ऐसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले. अशा प्रकारे नाना प्रकारे आमिष त्यांनी चोळप्पाला दाखवलं. द्रव्येन सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. द्रव्येनं सर्वे अवशा, म्हणजे पैशाला सगळेच लोक वश होतात. चोळप्पाला पण एक आशा लागली. त्याच्या अंतरी सुद्धा एक भाव आला की जहागिरी आपल्याला मिळेल. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज त्या समावेसी आनंद वृत्ती बैसले. एके दिवशी जेव्हा तो सेवा करत होता, स्वामी शांतपणे आनंदात बसले होते. चोळप्पानी कर जोडून विनंती केली मधुर वचनी. चोळप्पानी वेळ बघून की स्वामी शांतपणे बसलेले आहे, आनंदात आहेत, त्यांनी हात जोडून स्वामींना एक विनंती केली. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. कृपा करून समर्थ तुम्ही बडोद्याला चला. तेने माझे कल्याण, मिळेल तुम्हाला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की जर तुम्ही माझ्या बरोबर बडोद्याला आलात तर माझं सुद्धा कल्याण होईल, मला सुद्धा धन म्हणजे पैसे मिळतील आणि तुमचा सुद्धा खूप सन्मान होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून.
समर्थांनी हे सगळं ऐकून हसले आणि चोलप्पाला म्हणाले, काय दिले सत्वर राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. स्वामींनी उत्तर दिलं की जे मल्हारराव आहेत राजा, त्यांच्या अंतरामध्ये भक्ती नाही, मग मी बडोद्याला जाऊन काय करणार. पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होई श्रोता वक्ता. पुढच्या अध्यायामध्ये सुंदर कथा आहे आणि हे ऐकून श्रोता आणि वक्ता हे दोघे सुद्धा पावन होतील. श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. स्वामीराज जे आहेत त्यांनीच त्यांचंच निमित्त होऊन विष्णुदासनी हे ऐकवलं. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदा ऐकत भाविक भक्त पंचमध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी पर्णमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.